तर विषय ना एका नासक्या पोराचा आहे बघा. नासकं म्हणजे निवळ टाकून दिलेला पोरग आहे. अहो टाकून दिलेला म्हणजे निवळ महादलिंदर पोरग आहे, निवळ फालतूक पोरग आहे बघा. आणि ते येडजवळ आपल्या नेहाचा नवरा व्हायला लागलाय, ह्याचंच मला लय वाईट वाटायला लागलं बघा. आणि म्हणूनच वेळ जायच्या आत मी तुम्हालाही सांगतोय की आतल्या आपल्या नेहाच्या केसाचा सुद्धा लायकीचा नाही, म्हणजे तुमच्या लेवलचा तर नाहीच नाही, म्हणजे एकदम चुकीचा पोरगा आहे बघा. कळलं? काय सांगतोस? अहो जे काय ते सांगतोय की तुम्हाला. हा अरे मग हे सगळं त्या दिवशी लग्न जुळत्या वेळी सांगायचं तुला काय थोपाड शिवलं होतं काय? अहो त्यावेळी वाटलं होतं मला कसं सांगून काय सांगू ते, पण मला वाटलं नुसती बघाबघीच होईल. आणि आम्हाला कळायच्या आत साखरपुडा उरकून बी घेतला तुम्ही. आणि पण ते जाऊ द्या, आता सांगतोय ना मी तुम्हाला हां की आता तुम्ही ठरवा ही कसं मोडायचं आणि तात्यांच्या कानावर कसं घालायचं ते. हा बघ, तात्याला कसं सांगायचं हे माझ्याकडे राहिलं, पण पैलवान तू जे काय सांगतोय ते खरं आहे ना? म्हणजे आतुल दिसतो तसा नाही ना? अहो एक नंबर दलिंदर आणि टाकून दिलेलं पोरग आहे बघा. तुम्हाला सांगतो आता नेहासोबत त्याचं लगीन जमलंय का नाही, तरी बी छाती टोकून सांगतो तुम्हाला त्याची अजून बी एक दोन लपडी नक्कीच असणार बघा. अहो परवा तेरवा तर मी स्वतःच्या डोळ्यानं आई घालायचं लपडं बघितलं. असं? अहो मग काय तर निवळ खोडील पुढेचं पोर काय राहते. अरे मग असं असेल तर पैलवान अशा नासक्या पोराला माझी बहीण काय तिचा केस सुद्धा देत नसतो मी. हां गा असं हां, आता कसं बोललाय बघा तुम्ही, केस सुद्धा द्यायचा नाही. नाहीच द्यायचा. हां बाकी ना हे लग्न जमल्याला मोडायचं कसं आणि त्यांना कसं सांगायचं ह्याचा विचार केला पाहिजे बघ. बरोबर आहे पैलवान तुझं, लवकरात लवकर सगळं इसकटलं पाहिजे बघ. हां हिचकटलं पाहिजे का नाही? होय. हिचकटलं तर पाहिजेच बघ. हां